डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? ज्या माणुसकीच्या शत्रूने म्हणजेच मनूने ज्या वाईट प्रवृत्तीने 85% स्त्री आणि शूद्रांना जनावरांपेक्षा हीन वागणूक दिली, उच्च प्रतीची गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही, अगदी शौचाला बसतानाही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांनी वेगवेगळ्या दिशांना तोंडे करून बसावे, ब्राह्मणाचे नाव मंगलवाचक तर शूद्राचे नाव किळसवाने ठेवावे, स्त्री शूद्रांनी शिक्षण घेणे हा गुन्हा आहे, स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती. काय आहे मनुस्मृतीमध्ये ते आपण आज जाणून घेऊया. तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये. स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये. पिता, पती, पुत्र यांच्या वेगळी राहणारी स्त्री दृष्ट झाल्यास आपल्या दोन्ही कुळास निंद्य करते. पती जरी रागावलेला असला तरी पत्नीनेच म्हणजे त्या स्त्रीने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत. लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे. पती सदाचार शून्य असतो, तो दुसऱ्या बाईवरती प्रेम करीत असो, विद्येने तो गुणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी. पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय, तिचा यज्ञ होय, त्याच्या आज्ञेत राहणे हाच तिचा स्वर्ग होय. स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये, पण पतीची मात्र पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे. स्त्री धर्माप्रमाणे मन, वाणी, देह यांच्याद्वारे जी आपल्या पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो. पिता, पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या अधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे. विवाहाच्या पूर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश: कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही, योग्य नाही. स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जन समागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसऱ्याच्या घरी राहणे हे 6 व्याभिचार दोष होत. स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही, स्मृतीचा नाही, धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत, त्या अशुभ असतात. मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. ब्रिटिश काळात इसवी सन 1794 इंग्रजी भाषेत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ असून याच्यावरून ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला. मनुस्मृतीतील छंदबद्ध रचनेवरून ती इसवी सन पूर्व 2 शतक ते 3 शतक या काळातील असावी. मनुस्मृती हा मनु आणि भृगु यांच्या त्या धर्मावरील संवाद आहे. यात कर्तव्य, आचार, गुण, नियम व अधिकार इत्यादी बाबतीत चर्चा आहे. मनुस्मृतीच्या आज 5000हून अधिक प्रती उपलब्ध असून त्यातील कोलकाता येथील इसवी सन 18व्या शतकातील प्रत अधिकृत मानली जाते. मनुस्मृतीचा प्रसार भारताबाहेर म्यानमार, थायलंड, कंबोडिया आणि इंडोनेशियामध्ये देखील झाला होता. या ग्रंथामुळे जातीव्यवस्था, अस्पृश्यता, जातीबंधने बळकट झालेली होती. यामुळे महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी सर्वप्रथम मनुस्मृती या ग्रंथाचे
जाहीरपणे दहन केले आहे. ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेले असलेले धर्मशास्त्र मनूला मिळते, तो ते ऋषींना सांगतो, असे यात लिहिले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले आहे, इम विवस्ते योग प्रोक्तवान हमव्य विवस्वान मनवे प्राह मनुरिक्षवाक वे ब्रवीत. अर्थात श्रीकृष्ण म्हणतात, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला. श्रीकृष्ण या श्लोकात ज्या मनूचा उल्लेख करत आहेत तो आणि मनुस्मृतीचा कर्ता मनू हे दोघेही वेगळे आहेत. कारण गीता साधारणपणे 5,500 वर्षांपूर्वी सांगितली गेली. मनुस्मृतीचा कर्ता मनू हा इसवी सनानंतर 2ऱ्या किंवा 3ऱ्या शतकातील असावा असं संशोधक मानतात. तसेच श्रीकृष्णाने अविनाशी योग म्हणजे ब्रह्मज्ञान त्या मनूला सांगितले. मनुस्मृतीत लिहिलेले तथाकथित कायदे नाहीत. भारतातील इतिहासात काही घटना अशा आहेत ज्या फक्त त्या काळापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या पुढील अनेक पिढ्यांच्या विचारांना दिशा देतात. अशीच एक घटना म्हणजे 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे झालेले मनुस्मृतीचे दहन. ही घटना अनेकदा फक्त ग्रंथ जाळण्याची म्हणून सांगितली जाते, पण प्रत्यक्षात ती मानसिक गुलामगिरी विरुद्ध केलेली क्रांती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नेते नव्हते, ते एक विचार होते, ते एक जखम होते आणि त्या जखमेचा आवाज होते. त्यांनी जे काही केले ते रागातून नव्हे, तर अन्याय समजून घेतलेल्या विवेकातून केले. त्या काळातील भारत आपण कल्पना करू शकतो का, जिथे माणसाला माणूस म्हणून नाही तर जात म्हणून मोजले जात होते. जन्म झाला की आयुष्य ठरलेले. शिक्षण कोणाला मिळणार, विहिरीतून पाणी कोण काढणार, मंदिरात कोण जाणार, सावलीसुद्धा कोणाची अपवित्र मानली जाणार, हे सगळं आधीच ठरलेलं होतं. या अन्यायाला धर्माचा शिक्का होता आणि त्या शिक्क्याचं नाव होतं मनुस्मृती. मनुस्मृती हा ग्रंथ केवळ नियमांचा संग्रह नव्हता, तर तो एक असा विचारस्रोत होता जो सांगत होता की काही लोक जन्मतः श्रेष्ठ आहेत, तर काही लोक जन्मतः तुच्छ आहेत. या ग्रंथात शूद्र आणि अतिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही, संपत्तीचा अधिकार नाही, माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नाही, असे स्पष्टपणे मांडले होते. स्त्रियांसाठी तर मनुस्मृतीत अधिकच कठोर विचार होते. स्त्रीने कधीच स्वतंत्र राहू नये, बालपणी वडिलांवरती, लग्नानंतर पतीवर आणि वृद्धावस्थेत मुलांवरती अवलंबून राहावे. हा विचार बाबासाहेबांसाठी असह्य होता, कारण बाबासाहेबांनी स्त्रीकडे नेहमी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिले. बाबासाहेब जेव्हा शिक्षणासाठी परदेशात गेले तेव्हा त्यांनी जग पाहिलं, समानतेवरती आधारलेली लोकशाही पाहिली आणि भारतात परतल्यावरती त्यांनी एक प्रश्न स्वतःला विचारला, जर माणूस जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो तर मग भारतात असा अन्याय का? तेव्हा त्यांना उत्तर मिळालं, धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या या ग्रंथांमुळे. महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह हा बाबासाहेबांच्या संघर्षातील एक खूप महत्त्वाचा टप्पा होता. सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी पिण्याचा हक्क मागणे ही काही मोठी मागणी नव्हती, पण त्या काळात ती एक क्रांती होती. जेव्हा दलितांनी चवदार तळ्याचं पाणी प्यायलं तेव्हा समाजातील काही लोकांनी त्या तळ्याचं पाणी शुद्ध करण्यासाठी गोमूत्र, गंगाजल टाकलं. हे दृश्य बाबासाहेबांच्या मनावरती खोल घाव घालून गेलं. त्यांना जाणवलं, समस्या फक्त पाण्याची नाही आहे, समस्या विचारांची आहे आणि जोपर्यंत या विचारांची मुळे तोडली जात नाहीत तोपर्यंत हा अन्याय कधीच संपणार नाही.
म्हणूनच 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे हजारो अनुयायांसमोर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले. त्या आगीमध्ये कागद जळत नव्हता. त्या आगीत अन्यायाची मानसिकता जळत होती. त्या आगीत जन्माधारित गुलामगिरी जळत होती. बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले, जो धर्म माणसाला माणूस मानत नाही तो धर्म मी मानत नाही. मनुस्मृतीचे दहन म्हणजे हिंदू धर्माचा अपमान नव्हता, तर हिंदू धर्मातील अन्यायकारक विचारांचा निषेध होता. यामुळे बाबासाहेबांवरती प्रचंड टीका झाली. त्यांना धर्मद्रोही म्हटलं गेलं. पण बाबासाहेब मात्र डगमगले नाहीत, कारण त्यांना माहीत होतं इतिहास नेहमी प्रश्न विचारणाऱ्यांचाच असतो. याच विचारातून पुढे भारतीय संविधान जन्माला आलं. मनुस्मृतीने सांगितलेली विषमता बाजूला सारून संविधानानं सांगितलं, सगळे नागरिक समान आहेत. जिथे मनुस्मृती जन्मावरती अधिकार ठरवत होती, तिथेच संविधानानं मानवतेवरती अधिकार दिला. मनुस्मृतीचं दहन हा बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक दिवस होता, पण त्या दिवसाने हजारो वर्षांचा अन्याय प्रश्नांकित केला. आजही ही घटना महत्त्वाची का आहे? कारण आजही कुठेतरी जात, लिंग, धर्म, वर्ग यावरून माणसाचं मूल्य ठरवलं जातं. मनुस्मृतीचं दहन आपल्याला एकच शिकवण देतं, ग्रंथ मोठा नसतो, माणूस मोठा असतो. आणि जो विचार माणसाला माणूस बनवत नाही तो विचार जाळला पाहिजे, मनातही आणि समाजातही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त मनुस्मृती जाळली नाही, त्यांनी भविष्यासाठी प्रकाश पेटवला होता. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले यामागचा खरा अर्थ समजून घेतला. ही फक्त इतिहासातील घटना नाही, हा एक विचार आहे जो आजही जिवंत आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, जर तुम्हालाही वाटत असेल की माणूस जन्मावर नाही तर मानवतेवरती ओळखला गेला पाहिजे, तर हा विचार इथेच थांबू देऊ नका. हा व्हिडिओ लाईक करा, कारण हा लाईक म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची तुमची छोटी पण महत्त्वाची भूमिका आहे. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित हा एक शेअर कुणाच्या तरी विचारांना जागं करेल आणि अशाच सत्य, इतिहास आणि बाबासाहेबांच्या विचारांवरती आधारित व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा, बाबासाहेबांचे कोणते विचार तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देतात. मी तुमच्या प्रश्नाची वाट बघते आहे. जय भीम.